जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अंतर्भावाच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की श्री गुरु देहबुद्धीविषयी बोलत होते. देहबुद्धी नेमकी कशी आहे आणि काय आहे याविषयीचे विश्लेषण ते देत होते. देहबुद्धी सोडल्याशिवाय आत्म स्वरूप काय आहे हे आपल्याला समजणार नाही, हा त्यांचा हट्ट होता, आग्रह होता, अट्टहास होता. हे आत्मस्वरूप म्हणजे लंकेत असलेल्या सीतामाई सारखे आहे याचे विश्लेषण श्री गुरु देत होते. आणि बरोबरच आहे. हा देह म्हणजे काही एकटा नसतो. या देहासोबत इंद्रिय असतात, या देहासोबत मन असतं, या देहासोबत बुद्धी असते, या देहासोबत आसक्ती असते, अहंकार असतो, माझं माझं असतं, आमचं असतं. आणि या बंधनाने मनुष्य बांधला जातो. ही बंधनं मनुष्याला आवडतात, हेही तितकंच खरं. श्री गुरु यानंतर आपल्याला नेमकं काय सांगत आहेत हे आपण बघूयात. श्री गुरु सांगतात की विषयमोळ्या वाहो सांडी, त्यास कोण म्हणे काबाडी, तैसी पदार्था गोडी सांडिता आत्मा. देहबुद्धीचे लक्षण दिसेंदिस होता क्षीण, तदुपरी बाणे खून आत्मयाची. या किंचितशा क्लिष्ट वाटतात आणि त्यात श्री गुरूंची रचना. त्यात महत्त्वाचा शब्द आहे विषयमोळ्या. विषयमोळ्या म्हणजे काय? हा देह मुळातच विविध विषयांची एकत्रित बांधलेली मुटकुळी आहे, मोळी आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. एकेका विषयाचं एक एक इंद्रिय आहे. कानांनी ऐकायचं आहे, डोळ्यांनी बघायचं आहे, जिभेने विविध पदार्थांच्या चवी घ्यायच्या आहेत, स्पर्श अनुभवायचा आहे, गंधाचा अनुभव घ्यायचा आहे. हे झालं ज्ञानेंद्रियांचं. पण हाताने काम करायचं आहे, पायाने धावायचं आहे, हेही झालं कर्मेंद्रियाचं. या 10 विषयांच्या 10 इंद्रियांची 10 लाकडांची मोळी असावी, याप्रमाणे देहाची मोळी घट्ट असते. आणि या घट्ट असलेल्या मोळीला हा अहंकार चिकटून असतो. म्हणून श्री गुरूंनी इथे विषयमोळ्या वाहो सांडी असा शब्द वापरलेला आहे. विषयांची मोळी असते. जेव्हा साधक भौतिक जगाला विटतो, हे जग जेव्हा विटतं, दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाली, हे जे वर्णन श्री गुरूंनी दासबोधामध्ये केलेलं आहे, ते जेव्हा दृश्य विटू लागतं, इंद्रियापासून मनुष्य सुटू लागतो, तेव्हा या इंद्रियाच्या मोळ्यांचं विसर्जन तो श्री गुरूंच्या समोर करतो. आपण अगदी सुरुवातीच्या 1-2 भागामध्ये समित पाणी अशी एक संज्ञा बघितली होती. समित पाणी म्हणजे समिधा बांधून श्री गुरूंच्या समोर आलेला शिष्य. तो तिथे समिधा ठेवतो आणि त्यांना सुचवतो, संकेताने सांगतो की आता विषयाचं विसर्जन करण्याची माझी वेळ आलेली आहे. मला आता विषय नकोत, मला आता माझ्या आत्मस्वरूपाकडे घेऊन जा. जेव्हा अशा विषयांची मोळ्यांची विसर्जनाची वेळ येते आणि तो विसर्जन करतो, तेव्हा अशा व्यक्तीला, साधकाला भोगी कोण म्हणेल बरे?
कोणीही भोगी म्हणणार नाही. विविध विषयापासून जेव्हा साधक दूर जातो तेव्हा आपोआपच तो त्या देहाच्या वृत्तीतून सुटू लागतो आणि वृत्तीतून सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने निवृत्ती येऊ लागते आणि मग खऱ्या अर्थाने आत्मतत्व म्हणजे काय आहे याचं भान साधकाला येऊ लागतं. हे समजून घ्यायला हवं. म्हणून समर्थांनी विषयामुळं सांडोपाही हे आधीच सांगितलेलं आहे. देहबुद्धीचे लक्षणं दिसेंदिस होता क्षीण तदुपरी बाणे खूण आत्मयाची. देहबुद्धीतून सुटला पाहिजे. जोपर्यंत देहबुद्धीतून साधक सुटत नाही तोपर्यंत योगाच्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही प्रकारचा प्रत्याहार होत नाही. इंद्रिय जेव्हा विषयाकडे वळतात तेव्हा त्या इंद्रियांना त्या इंद्रियाचे विषय मिळू लागतात. तो त्याचा आहार होऊ लागतो आणि जेव्हा इंद्रिय विषयापासून मागे वळतात तेव्हाच प्रत्याहार होतो. देहबुद्धीतून सुटायचे असेल तर विषयांना जाणून घ्यायला हवे आणि त्या विषयाचं विसर्जन श्री गुरूंच्या समोर करायला हवं. इथे भक्तीची किंचित झलक, किंचितशी डूब आपल्याला बघायला मिळते. कारण जोपर्यंत भक्त संपूर्णपणे समर्पित होऊन भगवंताच्या समोर, भगवंताच्या चरणी सारं काही अर्पण करत नाही तोपर्यंत त्याची विषयातून सुटका होत नाही आणि भौतिक जगातूनही सुटका होत नाही. समर्थ हेच आपल्याला सांगत आहे. बरं, हे होतं कसं हेही आपण समजून घ्यायला हवं. एक साधी गोष्ट आहे, त्याचा किंचित अनुभव घ्या. थोडा विचार करा की आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण श्वास घेत नसतो आणि आपण जेव्हा श्वास घेत असतो तेव्हा आपल्याला बोलणं शक्य होत नाही. उपनिषदांच्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण वाणीत असतो तेव्हा आपण आपल्या देहातील प्राणाची आहुती वाणीत देत असतो आणि जेव्हा आपण मौन असतो तेव्हा वाणीची आहुती आपण आपल्या देहातील प्राणात देत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती जास्त बोलते तेव्हा त्याच्या शरीरातील जास्तीत जास्त अशी आहुती, प्राणाची आहुती त्या वाणीमध्ये जात असते. म्हणजेच आपल्या देहातील ऊर्जेचा हा अपव्यय आहे. आपल्या देहातील प्राण वाया जात आहे. हे झालं एका इंद्रियाचं म्हणजे वाणीचं. असाच विचार जर आपण पंच ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत केला आणि पंच कर्मेंद्रियांच्या बाबतीत केला तर आपण दिवसभरातून किती प्राण वाया घालवतो याचा विचार व्यक्तीने केलाच पाहिजे. अशा सर्व प्राणाचा संचय म्हणजे व्यय होत असलेल्या प्राणाचा संचय जर आपल्या देहामध्ये राहिला तर चेतनेचं शुद्धीकरण कितीतरी जास्त होऊ शकेल. आणि जितका संचय जास्त होईल तितकाच देहामध्ये आत्मप्रकाश जास्तीत जास्त विलसू लागेल. व्यक्तीच्या शरीरातील जर चेतना क्षीण असेल तर व्यक्ती साधना करू शकत नाही. समर्थांनी या बाबतीत एक ओवी दासबोधामध्ये घातलेली आहे. त्याचा आशय असा आहे की आसक्त किंवा अशक्त या दोघांनाही धर्मसाधन शक्य नाही आहे. आसक्ताला शक्य नाही आहे कारण तो भोगाकडे वळलेला असतो आणि अशक्ताला शक्य नाही आहे कारण त्याच्या देहातील प्राण हा क्षीण झालेला असतो. क्षीण झालेल्या प्राणानिशी कुठलीही व्यक्ती साधना करू शकत नाही. म्हणून देहातील प्राण हा सबल हवा आणि सबल असलेला प्राण जर असेल तरच तुम्ही देहबुद्धीवर विजय मिळू शकाल, इंद्रियांवर विजय मिळू शकाल, वृत्तीवर विजय मिळू शकाल आणि मग खऱ्या अर्थाने निवृत्तीचा उदय येईल. म्हणून समर्थ सांगतात की देहबुद्धीचे लक्षणं दिसेंदिस होता क्षीण तदुपरी बाणे खूण आत्मयाची. एक वेळ समोरच्या व्यक्तीशी लढणं सोपं आहे परंतु स्वतःच्याच देहातील विकारांशी लढणं तितकं सोपं नाही आहे. ते सोपं जर व्हायचं असेल तर आधी मौन बाळगायला शिका,
कारण मौन जर झालं तरच आपण आपल्या वाणीवर नियंत्रण मिळवू शकू आणि वाणीमुळे ज्या प्राणाचं सतत विसर्जन होत असतं ते विसर्जन न होता आपण त्याचा उपयोग देहातील चांगल्या गोष्टीच्या सर्जनासाठी करू शकू, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ विषयामुळ्या आधी गोळा करा, विषयांची मोळी आधी बांधा आणि ती बांधून श्री गुरूंच्या समोर ठेवा, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा, त्यांना साष्टांग दंडवत घाला. आणि दंडवत घातल्यानंतर माहिती आहे काय होतं ते. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आधी संपूर्णपणे शरणागती स्वीकारा, दंडवत घाला, सेवा करा. सद्गुरू तुम्हाला नक्कीच काहीतरी विचारतील, मग प्रश्न विचारा आणि मग प्रश्न विचारल्यानंतर निशंक व्हा, निशंकतेतून साधना करा. कारण समर्थ वारंवार आपल्याला दासबोधातही सांगत आहे की जे ज्ञान हवं ते निशंक हवं, ज्ञाने निशंक व्हावे आणि निशंक झाल्याशिवाय विवेक निर्माण होणार नाही. म्हणून वारंवार सद्गुरू आपल्याला तेच सांगत आहे की बाबा रे, सद्गुरूचरणी शरण जा. 1 आणि 2 विषयावर नियंत्रण मिळव. विषयावर नियंत्रण मिळवल्याशिवाय आत्मस्वरूपाकडे जाता येणार नाही. हे विवेचन जर आपल्याला समजलं असेल तरच यानंतर आपल्याला अंतर्भाव म्हणजे काय ते समजेल. यापुढे आपण पुढील भागात बघणार आहोत श्री गुरु काय सांगणार आहेत ते आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार आपण साधना करणार आहोत. आज एवढंच पुरे. जय जय रघुवीर समर्थ.